नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जी काही लेक्चर सिरीज घेऊन आलो एम-वाय मेन्समध्ये, ती आय-सी इंजिनचा पार्ट 3 असणार आहे. ठीक आहे. आणि थेअरी प्लस क्वेश्चन्स आपण कव्हर करू. मागच्या 2 चॅप्टरमध्ये आपण एअर स्टँडर्ड सायकल आणि जे काही बाकीचे क्वेश्चन्स होते, स्कॅव्हेंजिंग, सुपर चार्जिंग याचे क्वेश्चन्स पाहिले. ज्यांनी कोणी लेक्चर्स पाहिले नसेल नक्की पाहून घ्या. आणि आजचा चॅप्टर जो आपला आहे तो एस-आय इंजिन, सी-आय इंजिनवर जे काही बऱ्यापैकी चांगले क्वेश्चन्स आहेत ते नॉकिंग डिटोनेशनवर क्वेश्चन तर घेणारच, प्लस थेअरीचा काही पार्ट असणार आहे. ठीक आहे. तोही चांगल्या पद्धतीने कव्हर करू. बघा, बऱ्याच वेळा नॉकिंगमध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं. आता मी जेव्हा क्वेश्चन चालू करणार तेव्हा मध्ये मी नॉकिंगची थोडीशी थेअरी पण कव्हर करणार आहे. थेअरी आल्यानंतर बोर होऊ नका. ठीक आहे. चांगल्या पद्धतीने समजून घ्या, कारण खूप चांगले क्वेश्चन्स आहेत. एकदम मी म्हणेल तर की खरंच एक्झामला याच्यातून 2 ते 3 क्वेश्चन मी हमखास एक्सपेक्ट करू शकतो. पेशन्स ठेवा आणि नक्की व्हिडिओ पहा. खूप जास्त व्हिडिओ लेंदी आहे म्हणून कंटाळा करू नका, कारण बऱ्यापैकी क्वेश्चन्स तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर व्हायचा प्रयत्न नक्कीच याच्यातून होईल. आणि मी आशा करतो की तुमच्या नक्कीच कॉन्सेप्ट क्लिअर होतील. क्वेश्चन थ्रू कॉन्सेप्ट कशा क्लिअर करायचा याच्याकडे आपला बेस्ट सोल्युशन आहेच आपला हा व्हिडिओ आहे. पाहून घ्या नक्की ज्यांनी कोणी पाहिले असेल. बाकीचे व्हिडिओ पण अपलोड आहेत प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळतीलच चॅनलवर, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे किंवा बाकी जे काही इंडस्ट्रियलचे. ठीक आहे. चला तर आता वेळ वाया न घालवता लेक्चरला सुरुवात करू. ठीक आहे. क्वेश्चन्स पाहूया आधी आणि मग जसे थेरी येईल मी त्याच्यानुसार थेरीवर पण येतो. जी काही थेरी असेल ती चांगल्या पद्धतीने कव्हर करायचा नक्कीच प्रयत्न करतो. ठीक आहे. बघा, आता फर्स्ट क्वेश्चन अशा पद्धतीने आहे की फॉर द सेम पॉवर अँड सेम स्पीड, काय बोललो मी, सेम पॉवर आणि सेम स्पीडसाठी फ्लायव्हील ऑफ द 4 स्ट्रोक इंजिन ॲज कम्पेअर्ड टू द 2 स्ट्रोक इंजिन. 4 स्ट्रोक इंजिन काय असतो सर, जेव्हा पण एखादा सिलेंडर असतो किंवा पिस्टन अरेंजमेंट असते आणि हा जो काही कनेक्टिंग रॉड जोडलेला असतो, कनेक्टिंग रॉड आपल्या क्रँकशाफ्टला कनेक्ट असतो आणि क्रँक जेव्हा एक रोटेशन आणि परत दुसरं रोटेशन असे 2 रोटेशन करते आणि या 2 रोटेशनच्या काळात जेव्हा पण ही जी काही क्रँक आहे जेव्हा 2 रोटेशन घेते तेव्हा हा पिस्टन काय होतो, 4 वेळा वर खाली असं होत असतो. एकदा तो सक्शनसाठी खाली येतो, कम्प्रेशनसाठी वर जातो, एक्सपान्शन पॉवर स्ट्रोकसाठी खाली येतो आणि एक्झॉस्टसाठी तो वर जातो. हे झाले त्याचे 4 स्ट्रोक. स्ट्रोक म्हणजे काय, हा जो सिलेंडर असतो त्याचा हा जो टॉप डेड सेंटर असतो त्याला आपण TDC म्हणतो आणि हा जो बॉटम डेड सेंटर असतो या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे काय, आपण एक प्रकारे काय म्हणतो त्याला, स्ट्रोक म्हणतो. ठीक आहे. पिस्टन जो TDC आणि BDCच्या मध्ये जी काही मुवमेंट करतो त्याला काय म्हणतो, 1 स्ट्रोक. मग असं 4 वेळा तर म्हणून त्याला 4 स्ट्रोक म्हणतात. 2 स्ट्रोकमध्ये काय होतं, पिस्टन फक्त क्रँक फक्त 1 वेळा रोटेट होतो आणि पिस्टन आपला 2 वेळा वर खाली असं होऊन जातो आणि त्याच्यामध्ये आपल्या ज्या काही पॉवर, कम्प्रेशन, सक्शन आणि एक्झॉस्ट ह्या काय ते त्या 2 स्ट्रोकमध्ये जातात. मग जेव्हा मी काय म्हणतोय की फ्लायव्हील जेव्हा असतो, आता फ्लायव्हीलचं काम काय असतं, आता फ्लायव्हीलचं काम लक्षात ठेवा. फ्लायव्हील हा कशासाठी असतो, जी काही एनर्जी आहे ती स्टोअर करण्यासाठी आपण काय करतो, फ्लायव्हील वापरतो. कोणती एनर्जी, जी काही इंजिनच्या आउटपुट शाफ्टला जी काही पॉवर जनरेट होते ती काय होते, एक्सेस पॉवर असते. ठीक आहे. काही पॉवर, जी काही पॉवर जनरेट झाली, क्रँकचं रोटेशन झालं, काही पॉवर आपण कम्प्रेशन, सक्शन आणि एक्झॉस्ट यांच्यासाठी वापरतो. ठीक आहे. आणि जी काही एक्सेस पॉवर आहे ती आपण फ्लायव्हीलमध्ये स्टोअर करतो. ठीक आहे. मग तुम्ही हा चार्ट पाहिला असेल अशा पद्धतीने, का जेव्हा कम्प्रेशन होतं, सक्शन होतं, कम्प्रेशन होतं, पॉवरमध्ये वर जातो आणि हा एक्झॉस्ट आहे. कम्प्रेशन, सक्शन, कम्प्रेशन, एक्झॉस्ट आणि पॉवर स्ट्रोक. पॉवर स्ट्रोकमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह पॉवर मिळते, बाकी ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह पॉवर असते. ठीक आहे. मग ही पॉवर यूज करून जी काही पॉवर प्रोड्यूस झाली ती इथे यूज झाल्यानंतर एक्सेस पॉवर आपण काय करतो, फ्लायव्हीलमध्ये स्टोअर करतो. बाकीची पॉवर आपण इंजिनच्या ट्रान्समिशन सिस्टमला ट्रान्समिट करतो. मग फ्लायव्हीलची बात करतो, जो काही फ्लायव्हील असतो 4 स्ट्रोक इंजिनचा ॲज कम्पेअर्ड टू 2 स्ट्रोक, तो काय असतो, हमेशा बिगर असतो. ठीक आहे. तो काय असतो, त्याची साईज जास्त असते. मग ठीक आहे, बिगर. मग बघा इथे दिले त्यांनी आन्सरमध्ये पोस्ट्रिक. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, लेक्चर थोडा मोठा आहे पण खूप साऱ्या कॉन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ज्यांना असं वाटतं की पेशन्स नाही आहेत आमच्याकडे, तर त्यांनी हे पेशन्स क्रिएट करा, कारण चांगल्या पद्धतीने जेवढे चांगले क्वेश्चन्स आहेत तेवढे चांगले क्वेश्चन्स कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे मी. त्याच्यामुळे प्लीज कृपया लक्ष देऊन ऐका. खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील. आय-सी इंजिनमध्ये तुम्ही एक प्रकारचे मास्टर्स नाही म्हणू शकत, पण बऱ्यापैकी तुमचे कॉन्सेप्ट पण क्लिअर व्हायचा नक्कीच प्रयत्न होईल.
तर फोर स्ट्रोक इंजिन, टू स्ट्रोक इंजिन, टर्निंग मोमेंट. अच्छा, फोर स्ट्रोक इंजिन वर्सेस टू स्ट्रोक इंजिनमध्ये बघा, फोर स्ट्रोकमध्ये टर्निंग मोमेंट इज नॉट सो युनिफॉर्म म्हणायचे त्यांना. टर्निंग मोमेंट इज युनिफॉर्म. ओके, कुठे गेला आता, हे कन्फ्युजन झालं थोडंसं. हां, फोर स्ट्रोकमध्ये काय असतं, द टर्निंग मोमेंट इज युनिफॉर्म, हेन्स हेवियर फ्लायव्हील इज निडेड. अच्छा 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 अच्छा, असं आहे ते. बघा, जो काही टर्निंग मोमेंट डायग्राम असते, टर्निंग मोमेंट असते, ती फोर स्ट्रोकमध्ये काय असते, युनिफॉर्म नसते. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, हेवियर फ्लायव्हील लागतो. ठीक आहे, हेवियर फ्लायव्हील कशामध्ये लागतो, हेवियर फ्लायव्हील लागतो आपल्याला फोर स्ट्रोकमध्ये, कारण टर्निंग मोमेंट जी असते ती एवढी काही युनिफॉर्म नसते. आणि जेव्हा टू स्ट्रोकची बात करतो, टर्निंग मोमेंट ही युनिफॉर्म असते, त्याच्यामुळे जो काही फ्लायव्हील असतो तो लायटर असतो. मी तुम्हाला म्हटलं फ्लायव्हील फोर स्ट्रोकचा काय असतो, बिगर असतो, म्हणजे तो हेवियर किंवा मोठा असतो, साईजनी मोठा असतो. आणि जेव्हा टू स्ट्रोकची बात करतो तो काय असतो, छोटा असतो. हाय व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी आपल्याला कुठे पाहायला मिळते, फोर स्ट्रोकमध्ये, आणि लोअर व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी कुठे पाहायला मिळते, टू स्ट्रोक इंजिनमध्ये. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, अजून पार्ट लोड इफिशियन्सी याच्यामध्ये काय असते, पार्ट लोड इफिशियन्सी बेटर असते, आणि पार्ट लोड इफिशियन्सी याच्यामध्ये पुअर असते. थोडं हे टायपिंगमध्ये मिस्टेक झाली. ठीक आहे, चला, मेन समजला क्वेश्चन्स, फ्लायव्हीलची साईज वगैरे, इफिशियन्सी वगैरे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला, नॉकिंग पुढचा एकदम महत्त्वाचा पार्ट आहे. नॉकिंग म्हणजे काय, नॉकिंग टेंडन्सी इन सीआय इंजिन इन्क्रीजेस विथ. आता मेन मुद्द्यावर येऊया, नॉकिंग काय असतं. थोडंसं नॉकिंगचा पूर्ण स्टडीज करू, आणि मग खूप सारे क्वेश्चन्स आहेत, पाहून घ्या आधी. हे खूप सारे क्वेश्चन्स आहेत आपल्याला कवर करायचे आहेत. नॉकिंगवर खूप सारे क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामुळं जी काही नॉकिंगची थेरी शिकवेल ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मग हे क्वेश्चन्स सॉल्व करताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पहिल्यांदा मी नॉकिंग पाहतो एसआय इंजिनमध्ये, ज्याला आपण स्पार्क इग्निशन इंजिन म्हणतो. काय म्हणतो मी, स्पार्क इग्निशन इंजिन. स्पार्क इग्निशन इंजिन म्हणजेच कोणतं, आपला जो काही पेट्रोल इंजिन असतो, ज्याच्यामध्ये काय होतं, आपल्याकडे इथे जो सिलेंडर हेड असतो इंजिनचा, तिथे काय असतं, आपल्याला स्पार्क पाहायला मिळतो. आणि जे काही कंप्रेशन होतं, आता नॉर्मल कंप्रेशन असतं, ही माझी नॉर्मल कंप्रेशनची डायग्राम आहे, आणि हे माझं अबनॉर्मल कंप्रेशन आहे. मग नॉर्मल कंप्रेशन म्हणजे काय बघा. आता आधी एक काम करूया, पेट्रोल इंजिनचं वर्किंग असतं ते बघा काय असतं, कंबशन कशा पद्धतीने होतं. जेव्हा पेट्रोल इंजिनची बात करतो मी, पेट्रोल इंजिनमध्ये माझा इथे स्पार्क असतो. ठीक आहे, इथे एक माझा इनलेट वाल, इथे आउटलेट वाल, पिस्टन अरेंजमेंट अशी असणार आहे. जेव्हा माझा पिस्टन खाली जाणार एका स्ट्रोकमध्ये, बघा आता 4 स्ट्रोक कंप्लीट करायचे, 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिन पाहायचं. सक्शनमध्ये काय होणार, जेव्हा खाली जातो तेव्हा माझे इनलेटचे जे काही वॉल आहे, इनलेटचा वॉल तो ओपन होतो, आणि इनलेटचा वॉल झाला का माझ्या कार्बोरेटरमध्ये काय असतं, एअर प्लस फ्युएल. फ्युएल काय आहे, पेट्रोल. म्हणजे एअर प्लस पेट्रोलचं जे काही मिक्सचर आहे ते माझं इथं इनलेटनी आतमध्ये येणार. ते इनलेटनी आतमध्ये आलं फ्युएल का, ते फ्युएल इथे काय होणार, आतमध्ये येऊन एक त्याची वर्लिंग ॲक्शन होणार किंवा ते स्टेबल होणार. आणि पूर्ण सक्शन होत असताना पूर्ण फ्युएल आतमध्ये आलं का ते काय होणार, परत पिस्टन माझा वर जायला स्टार्ट करतो, सेकंड स्ट्रोक. याला म्हणतो मी सक्शन स्ट्रोक, याला म्हणतो मी कंप्रेशन स्ट्रोक. कंप्रेशन होत असताना जो काही चार्ज आहे, चार्ज म्हणजेच काय, एअर प्लस फ्युएल, हा चार्ज काय होतो, कंप्रेस होत असतो. तो कंप्रेस होत असताना त्याचा टेम्परेचर, त्याचा प्रेशर हा इन्क्रीज होत असतो. आता गंमत अशी झाली का, जेव्हा टेम्परेचर प्रेशर वाढतोय आणि हा चार्ज जेव्हा कंप्रेशरच्या एंडला येतो, इथे माझा पिस्टन येणार TDCला, हा BDCमधून TDCला गेला की माझं काय होतं, इथे स्पार्क इग्नाईट होतं. आणि हे स्पार्क इग्नायशन झालं की माझ्या इथे काय होतं, स्पार्क क्रिएट होतं, आणि जे काही माझं फ्युएल आहे ते काय होतं, बर्न होतं. आणि ते बर्न झालेलं फ्युएलचं एक्सप्लोजन होणार, आणि एक्सप्लोजन झालं की माझा पिस्टन परत पॉवर स्ट्रोकमध्ये खाली येतो. ठीक आहे, पॉवर स्ट्रोकमध्ये खाली आला का मग काय होणार, परत तो काय होतं, पॉवर स्ट्रोक मिळाली का परत तो वर जातो एक्झॉस्ट स्ट्रोकसाठी. हे झालं नॉर्मल कंबेशन. हे काय झालं, नॉर्मल आपल्याला एवढे सुद्धा पाहायला मिळतं. पण जेव्हा मी स्टडी करतो, बऱ्याच वेळा काय होतात, मला इग्निशन च्या डिले होत जातं. डिले किंवा कधी कधी डिले हे होऊन जातं, काय म्हणतं त्याला, डिले पिरियड माझा खूप शॉर्ट असतो. आता बघा गंमत काय होते, हा इंजिन सिलेंडरचाच डायग्राम आहे, पण याच्यामध्ये काय पाहायला मिळतं, ए साईडला माझा स्पार्क आहे आणि इकडे माझा पिस्टनचा एंड आहे. हा TDC आहे आणि हा काय माझा BDC. ठीक आहे, हा माझा TDC आहे आणि हा माझा काय BDC ए साईडला. आता
बघा कंप्रेसर पिस्टन वर गेला, पिस्टन काय झाला वर आला, वर म्हणजे इथे माझा स्पार्क प्लग आहे बरं, हा एच्या जागेवर काय माझा स्पार्क प्लग आहे. आता कंप्रेशन होताना पिस्टन वर जातो, पिस्टन वर गेला का माझा काय होता स्पार्क इग्नाईट होणार. स्पार्क इग्नाईट झाला की मग बघा स्पार्क जेव्हा इग्नाईट होत असतो तेव्हा काय होतं, इथे काय होतं एक फ्लेम जनरेट होते, म्हणजे जो काही चार्ज कॉन्टॅक्टमध्ये स्पार्कच्या तो काय होतो बर्न होतो. आता ही फ्लेम ऑलरेडी गरम झाली, तिचं टेम्परेचर प्रेशर वाढलं आहे, सगळं झालं तिच्यामध्ये. ती फ्लेम काय करते, जी काही हीट आहे ती पुढच्या याला ट्रान्सफर करते. जो काही तुमचा अनबर्न जो चार्ज आहे, अनबर्न म्हणजे जो काही न जळालेला जो चार्ज आहे त्याला बर्न करायला लागते, परत इकडच्याला बर्न करते, परत ती फ्लेम पुढे ट्रॅव्हल होते. आणि असं ट्रॅव्हल होत असताना काही अमाऊंटमध्ये आपल्याला इथे जी काही पिस्टनच्या कॉन्टॅक्टमध्ये चार्ज आहे तोही पाहायला मिळतो. ठीक आहे, पण आता गंमत अशी का हा जो चार्ज मी डॅश केलेला आहे, हा जो बी सी डी दिसतंय तुम्हाला, हा जो बी-सी-डी हा जो वाला चार्ज आहे जो पिस्टनच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्याचं जे टेम्परेचर आहे ते पेट्रोलच्या किंवा चार्जच्या ऑटो इग्निशन टेम्परेचरपेक्षा कमी आहे. ऑटो इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय, एक असं टेम्परेचर का ज्याच्यामध्ये तो काय होतं स्वतःच गरम होऊन त्याच्या टेम्परेचरला पोचला का त्याच्यामध्ये काय होतं एनर्जी तयार होते, तो बर्न होतो. पण गंमत अशी झाली की नॉर्मल कंबेशन आहे, त्याच्यामुळे हा जो चार्ज आहे माझा त्याचं टेम्परेचर ऑलरेडी काय झालं ऑटो इग्निशन टेम्परेचरच्या खाली राहिलं. त्याच्यामुळे ही जी फ्लेम झाली ती फ्लेम काय झाली इझिली प्रपोगेट झाली, आणि ती प्रपोगेट होत असताना ते ह्या चार्जला पण काय करणार बर्न करणार, आणि माझं जे काही कंबशन आहे ते नॉर्मली कंबशन होतं. जे काही कंबशन आहे ते मला नॉर्मली कंबशन होतं. हा माझा TDC आहे. कंप्रेशन होत असताना माझं टेम्परेचर प्रेशर वाढतोय आणि एकदा सडन पॉईंटला गेला बर्न झालं का ते इझिली काय होतं पॉवर स्ट्रोक भेटून परत प्रेशर आणि टेम्परेचर कमी होत जातो. पण हे कशामुळे झालं, हा जो काही माझा अनबर्न चार्ज होता पिस्टनच्या साईडचा, जो काही खालचा चार्ज होता त्याचं टेम्परेचर माझ्या चार्जच्या ऑटो इग्निशन टेम्परेचरपेक्षा कमी होतं. टेम्परेचर कमी होतं ऑटो इग्निशन टेम्परेचरपेक्षा, त्याच्यामुळे त्याचं प्री इग्निशन नाही झालं. काय म्हणतो त्याला मी, प्री इग्निशन नाही झालं. ह्या चार्जचं माझ्या प्री इग्निशन नाही झालं, त्याचं टेम्परेचर कमी होतं, म्हणून माझी जी इकडनं स्पार्ककडून जी फ्लेम प्रपोगेट होती, जी फ्लेम तयार झालेली होती ती फ्लेम काय होते इझिली प्रपोगेट होते. हे झालं नॉर्मल कंडिशन. काही वेळा अबनॉर्मल कंडिशन पाहायला मिळते. सडनली काय होतं कधी कधी सिलेंडरच्या ज्या काही वॉल्स आहेत, पिस्टनचा जो काही पार्ट आहे तो ऑलरेडी गरम असतो, काही कारणामुळे तो ऑलरेडी काय झाला आहे गरम झाला आहे. कधी कधी काय होतं मग, आणि हा इथे काय होतं डिले पिरियड जो असतो तो शॉर्ट असेल तेवढा चांगला. ठीक आहे, बघा आता ते डिले पिरियडच्या नंतर सांगतो. आता बघा मग काय झालं, कधी कधी काय होतं जेव्हा स्पार्क प्लग होतो आणि ही फ्लेम ट्रॅव्हल होत असते, फ्लेम प्रपोगेट होत असते. असं होतं असताना जेव्हा बीला पोचलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली का हा जो पिस्टनच्या साईडचा जो माझा चार्ज आहे, पिस्टन इकडे आहे ना पिस्टन, तो चार्ज काय झाला माझा ऑलरेडी त्याला हीट भेटली होती. कशामुळं हीट भेटली होती, सिलेंडरच्या वॉल गरम होत्या, पिस्टन गरम होता, किंवा काही कारणास्तव तिथे आतमध्ये टेम्परेचर गरम होतं, किंवा रेडिएटरमधलं वॉटरच संपलं होतं. अशा काही कंडिशन्स आहेत त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर या अनबर्न चार्जचं जास्त होतं. आणि इन केस ते जे काही टेम्परेचर आहे ते त्याच्या ऑटो इग्निशन टेम्परेचरपेक्षा वाढलं. कोणाच्या इकडनं जो फ्युएल ट्रान्समिट होतोय, हा जो पूर्ण फ्युएल आहे आतमध्ये त्याच्या ऑटो इग्निशन टेम्परेचरपेक्षा वाढलं का हा काय करतो, हा बर्न होतं आणि हा स्वतःची एक नवीन फ्लेम तयार करतो. इकडनं स्पार्कमुळं फ्लो होणारी फ्लेम आणि इकडनं फ्लो होणारी फ्लेम, या दोन्ही फ्लेम काय होतात एकमेकाला इकडनं ट्रान्सफर होतं, एक इकडे ट्रान्सफर होते, आणि ही फ्लेम जेव्हा एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येते तेव्हा त्यांच्यामध्ये एक प्रकारचा काय होतं एकदम अटॅक होऊन जातो किंवा स्ट्राईक होतं एकमेकांच्यावर. आणि मग तिथे आपल्याला काय होतं थडिंग नॉईज आपल्याला पाहायला मिळतो. आणि जो काही थडिंग नॉईजमुळं त्याच्यामुळे काय होतं सिलेंडरची जी काही वॉल आहेत, जो काही सिलेंडर असतो त्याच्या ज्या काही वॉल आहेत त्याच्यावर आपल्याला एक प्रकारचा आवाज ऐकायला भेटतो किंवा एक नॉईज क्रिएट होतो, आणि त्यालाच आपण काय म्हणतो एक प्रकारे नॉकिंग म्हणतो. काय म्हणतो, नॉकिंग म्हणतो. म्हणजे एक प्रेशर वेव्हज क्रिएट होतात आणि त्या वेव्हज सिलेंडरच्या वॉलवर स्ट्राईक होतात आणि आपल्याला तिथे काय पाहायला मिळतं, नॉकिंग पाहायला मिळतं. मग हे कंप्रेशन होत असतं प्रॉपरली, सगळं कंप्रेशन ठीक होतं, पण जेव्हा एक्सपान्शन व्हायला लागतं तेव्हा सडनली काय होतं मला इथे नॉकिंग पाहायला मिळतं. म्हणजे नॉकिंग कशामुळे झालं, ठीक आहे, नॉकिंग कशामुळे झालं तर हा जो डिले पिरियड होता तो खूप शॉर्ट होता. डिले पिरियड म्हणजे काय, इग्निशन डिले म्हणतो त्याला, इग्निशन लॅग म्हणतो त्याला. इग्निशन लॅग म्हणजे काय, हा जो काही स्पार्क प्लग बर्न होतो, ठीक आहे, हा स्पार्क प्लग बर्न झाल्यानंतर स्पार्क प्लग जेव्हा इग्नाईट करतो तेव्हा ही जी फ्लेम प्रपोगेशनला जर, ठीक आहे,
प्रपोगेशनची स्पीडली झाली आणि फ्लेम प्रपोगेशन स्पीडली झाली आणि इकडनं पण आपल्याला काय पाहायला मिळालं, इकडनं पण एक नवीन फ्लेम जनरेट होते. त्या दोघांमध्ये जेव्हा अटॅक होतो तेव्हा आपल्याला काय पाहायला मिळतं, तेव्हा काय पाहतं, नॉकिंग पाहायला मिळते. मग हे जे आहे, हे जे नॉकिंग आहे, हे सिलेंडरच्या पॉवर स्ट्रोकच्या एंडला पाहायला मिळालं मला, बरोबर ना. म्हणजे स्पार्क जनरेट झाला, त्याच्यानंतर ही फ्लेम प्रपोगेट झाली, म्हणजे हा कधी पाहायला मिळाला, एंडला पाहायला मिळाला. ठीक आहे, क्लिअर झालं. नॉकिंग एस आय इंजिनमधलं नॉकिंग क्लिअर झालं. मग सर सी आय इंजिनमधलं नॉकिंग पण सांगा. आता हे तेच आहे, थेरी आहे थोडीशी, हवं तर स्क्रीनशॉट घ्या, नंतर वाचू शकता. नॉर्मल कंबेशन, अबनॉर्मल कंबेशन, बाकी हां. आता सी आय इंजिनमध्ये काय होतं, आता हे झालं एस आय इंजिन. 2 मिनटात तुम्हाला सी आय इंजिनचं पण सांगून देतो. मग बघा, टेम्परेचर जर जास्त असेल एखाद्या एअरचं, जी काही इनटेक एअर आहे तिचं टेम्परेचर जास्त, तिचा प्रेशर जास्त, तिचा एखादा किंवा स्पीडच कमी, एकदम हळूहळू जात असेल, एकदम हळूहळू फ्लेम ट्रॅव्हल करत असेल, तर त्याच्याने काय होतं, हे आधीच अनबर्न होऊन जाईल. म्हणजे इग्निशन जे होतं ते एकदम फास्ट व्हायला पाहिजे. जर ते स्लो झालं, तर काय होईल, तुम्हाला इकडे चान्स भेटेल. ऑटो इग्निशनला टाईम भेटतो आणि ऑटो इग्निशनला टाईम मिळाला का आपल्याला इकडे बर्निंग, आपला नॉकिंग चान्सेस वाढतात. या बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरेचसे फॅक्टर आहेत. आपण जेव्हा क्वेश्चन्स करू तेव्हा तुम्हाला सांगतो मी. क्लिअर झालं. म्हणून प्रेशर टेम्परेचर हाय असणं इथे धोकादायक आहे, कारण प्रेशर टेम्परेचर हाय झाला का बाकी सगळ्या गोष्टी गरम होतात, हे ऑटो इग्नाईट होतं आणि आपल्याला त्याच्यामुळं नॉकिंग पाहायला मिळते. जेव्हा सी आय इंजिनची बात करतो, सी आय इंजिनमध्ये वॉल तर असतात, वॉल असतं, इथे स्पार्क नसतं, इथे फ्युएल इंजेक्टर असतो. काय असतो, फ्युएल इंजेक्टर. सेम पिस्टन खाली जाणार, सक्शन स्ट्रोक, फक्त इनटेक करताना काय येते, फक्त एअर येते. काय येते, ओनली एअर, बरोबर. आणि जेव्हा कंप्रेशन स्ट्रोक होतो तेव्हा ही एअर काय होते, कंप्रेस होत जाते. आणि ही एअर जेव्हा कंप्रेस होत जाते तेव्हा काय होतं, या एअरचं टेम्परेचर वाढतं, प्रेशर वाढतं. आणि जेव्हा कंप्रेशरच्या एंडला येते तेव्हा हा जो इथे स्पार्क प्लगच्या जागी फ्युएल इंजेक्टर लावलेला असतो, तो फ्युएल इंजेक्टर काय करतो, फ्युएलला स्प्रिंकल करतो, इंजेक्ट करतो, जेणेकरून काय होतं, या एअरमध्ये फ्युएल मिक्स होतं आणि हाय टेम्परेचरच्या एअरमुळं पूर्ण काय होतं, बर्निंग होते. आणि बर्निंग झाली, एक्सप्लोजन झालं का पॉवर स्ट्रोक आपल्याला भेटतो आणि पिस्टन परत खाली येतो आणि एक्झॉस्ट ट्रकमध्ये परत ते बर्न झालेले गॅसेस बाहेर पडतात. हे झालं नॉर्मली. कधी कधी काय होतं बघा, कधी काय होतं, हे झालं ठीक आहे. सक्शनमध्ये आपली एअर तर आली, पण एअरचं प्रेशर कमी आहे, टेम्परेचर कमी आहे. ठीक आहे, टेम्परेचर कमी आहे, प्रेशर कमी आहे इन केस. आणि कधी काय झालं, वॉलमध्ये काही प्रॉब्लेम झाले, वॉल अरेंजमेंटमध्ये. आणि मग हे जे हे आहे, काय आहे, फ्युएल जे आहे ते इंजेक्ट होतं, पण ते फ्युएल इंजेक्शनचा टायमिंग वाढला, तर मग काय होतं, खूप साऱ्या प्रमाणात ते आपल्याला फ्युएल पाहायला मिळतं, खूप साऱ्या अमाऊंटमध्ये फ्युएल पाहायला मिळतं स्प्रिंकल झालेलं. आणि कधी टेम्परेचर पण वाढून जातं. टेम्परेचर वाढणं चांगलं असतं नॉकिंगसाठी इथे एस आय इंजिन, सी आय इंजिनमध्ये. सी आय म्हणजे आपलं डिझेल इंजिनवाला. पण जर इथे डिले पिरियड वाढला म्हणजे फ्युएल इंजेक्ट व्हायला जर वेळ लागला तर खूप साऱ्या अमाऊंटमध्ये आपल्याला इथे फ्युएल पाहायला मिळतं. आणि ते फ्युएल जे आहे ते त्या एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन एवढ्या अमाऊंटमध्ये आपल्याला फ्युएल पाहायला मिळतं इथे, की ते त्या एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये एक्सप्लोजन एवढ्या जोरात होतं की आपल्याला थडिंग साऊंड निर्माण होतो, की आपल्याला काय होते, इथे आपल्याला नॉकिंग किंवा डिटोनेशन पाहायला मिळतं. ठीक आहे. आणि हे सगळं होतं कशामुळे, हे सगळं होतं फक्त ते डिले पिरियड वाढल्यामुळे. डिले पिरियड वाढला म्हणजे काय होतं, जेव्हा कंप्रेशन होत असतं तेव्हा काय होतं, एअरचं टेम्परेचर तर वाढत असतं, प्रेशर तर वाढत असतो, परंतु इथे काय होतं, प्रॉपरली आपल्याला मिक्सिंग पाहायला मिळत नाही. कसली, जे काही फ्युएल इंजेक्ट होतं आणि जे काही एअर येते. कारण इथे कसं, पेट्रोल इंजिनमध्ये काय व्हायचं, कार्बोरेटर फ्युएल आणि एअरला ऑलरेडी मिक्स करायचं आणि मग पाठवायचा. पण इथे तसं नाही आहे. इथे काय होतं, एअर तर कंप्रेस होत असते आणि इथे समजा डिले पिरियड वाढला, इग्निशन लॅग म्हणजे काय, या एअरचा आणि या फ्युएलचा बर्न व्हायचा टायमिंग समजा मिसमॅच झाला किंवा खूप अमाऊंटमध्ये समजा आपल्याला डिझेल स्प्रिंकल झालं, तर आपल्याला स्टार्टिंगलाच काय होतं, आपल्याला अशा प्रकारचे नॉकिंग्स पाहायला मिळते. मग डिझेल इंजिनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, डिझेल इंजिनमध्ये तुम्हाला काय होतं, नॉकिंग ही स्टार्टिंगला पाहायला मिळते. ठीक आहे. आणि ती कशामुळे, इग्निशन लॅगमुळे किंवा जो काही डिले इग्निशन पिरियड आहे तो वाढल्यामुळे होतं. ठीक आहे.
चला आता बघूया. आता हे छोटंसं डिस्क्रिप्शन दिलं मी. मी ह्या पद्धतीने शिकवतो जेणेकरून तुम्हाला अभ्यास झाला असेल तुमचा चांगल्या पद्धतीने. मला फक्त एक्झाम जेणेकरून चांगले चांगले क्वेश्चन्स कव्हर करायचा प्रयत्न करतो मी. कारण एक्झामला शेवटी काय होतं, बऱ्याच वेळेस थेरी वाचून जातो आणि आपल्याला ते आणि क्वेश्चन कसे येतील त्याची आयडियाच लागत नाही आणि मग आपण फेल व्हायचे चान्सेस जास्त होतात. ठीक आहे. मग क्वेश्चन जर आपल्याला आयडिया माहीत असेल की क्वेश्चन कशा पद्धतीने येऊ शकतात तर आपल्याला त्याचा फायदा होतो. ठीक आहे. आता बघा, नॉकिंग टेंडन्सी इन सीआय इंजिन इन्क्रीजेस विथ. आता गंमत बघा, जे काही सीआय इंजिन एसआय इंजिन आहे, एसआय म्हणजे कोणतं, स्पार्क इग्निशन इंजिन आहे, त्याच्यामध्ये कंप्रेशन जास्त असेल तर नॉकिंग होते, प्रेशर जास्त असेल तर नॉकिंग होते, टेम्परेचर जास्त असेल. पण याच्यामध्ये उलटं होतं. कशामध्ये? सीआय इंजिनमध्ये जेवढा कंप्रेशन तुमचा जास्त तेवढा तो फायद्याचा असतो. कारण जेवढा कंप्रेशन जास्त तेवढं एअरचं काय होतं, टेम्परेचर वाढतं. एअरचं टेम्परेचर वाढतं. इथे बघा, जेवढा टेम्परेचर जास्त प्रेशर जास्त तेवढा फायदा आहे त्याचा. ठीक आहे. कशाला? सीआय इंजिनला. सीआय म्हणजे कोणता? डिझेल इंजिनला. कुठे गेला आपण? हां, मग बघा, नॉकिंग टेंडन्सी इन सीआय म्हटलं त्यांनी, एसआय नाही म्हटलं. सीआय इंजिन इन्क्रीजेस विथ, कधी वाढते? डिक्रीज इन कंप्रेशन रेशो. मी काय म्हणलो आता बघा, ते आपण लिस्टच पाहूया. कुठे गेली ती, आहे का नाही? इथे बघा, जेव्हा एसआय इंजिनची बात करतो, माझा कंप्रेशन रेशो जेवढा जास्त, कंप्रेशन रेशो जास्त, कंप्रेशन रेशो जास्त का कमी, हे बघा. आता नॉकिंग कधी होते? नॉकिंग होते कधी? एकदा जर कंप्रेशन रेशो जास्त असेल तर नॉकिंग, ठीक आहे, होते. जर एसआय इंजिनची बात करतो आणि कंप्रेशन रेशो हाय असेल तर माझी नॉकिंग काय होते? होते. ठीक आहे. नॉकिंग कधी होते? आणि जर लो असेल तर इथे नॉकिंगचे चान्सेस जास्त होतात. म्हणजे जर कंप्रेशन रेशो हाय तर पेट्रोल इंजिनमध्ये काय होणार? 100% नॉकिंग होणार. प्रेशर आणि टेम्परेचरची बात केली, तो जर हाय असेल तर इथे काय होते? नॉकिंग होते. आणि तो जर इथे लो असेल तर इथे नॉकिंग होते. म्हणजे इथे सीआय इंजिन, डिझेल इंजिनमध्ये काय पाहिजे? प्रेशर, टेम्परेचर, कंप्रेशन रेशो हाय पाहिजे, जे ऑलरेडी असतंच, पण ते ऑलरेडी पाहिजेच म्हणा. पण जर ते कमी झालं तर नॉकिंग होणार. इंजिनच्या स्पीडची बात केली, इंजिनच्या स्पीड, तर इंजिनचा स्पीड इथे हमेशा जर लो असेल तर काय होते? नॉकिंग होते. जर हाय स्पीड ठेवला तर इंजिनचा स्पीड, ठीक आहे, हाय स्पीड ठेवला तर नॉकिंगचे चान्सेस कमी असतात. आणि इथे जर स्पीड हाय असेल तर मग प्रॉब्लेम होतो. स्पार्क असतो, स्पार्कला रिटार्ड केला का इथे नॉकिंग काय होते? कमी होते. ठीक आहे. स्पार्क रिटार्ड केला आणि इथे काय होतं? इंजेक्शनमध्ये जर समजा इंजेक्शनचा जो काय टायमिंग आहे त्याला जर वाढवला तर इथे काय होते? नॉकिंग होते. आता जे छोटे छोटे आहेत ते आपल्याला आता कशातून क्लिअर होतील? आपल्या काय म्हणतात त्याला, याच्यातून क्लिअर होतील, क्वेश्चनमधून क्लिअर होतील. बघा कुठे गेला, तर नॉकिंग टेंडन्सी सीआय इंजिन इन्क्रीजेस विथ, जर कंप्रेशन रेशो कमी केला तर आपल्याला काय होते? नॉकिंग पाहायला मिळते. ठीक आहे. मग कंप्रेशन रेशो हमेशा हाय पाहिजे. आता सीआयचा कंप्रेशन रेशो 18 ते 22 असतो. क्लिअर झालं? मग ठीक आहे. मग कंप्रेशन रेशो हमेशा हाय पाहिजे जेणेकरून आपल्याला नॉकिंग्स नाही पाहायला मिळणार. कशामध्ये? सीआय इंजिनमध्ये. हां, बघा आता, द नॉकिंग टेंडन्सी इन्क्रीजेस विथ, कधी इन्क्रीज होते? जर कंप्रेशन रेशो आपण डिक्रीज केला तर. जर कंप्रेशन रेशो हाय असेल तर तो चांगला, बेस्ट ऑप्शन आहे. टेम्परेचर जर वाढवला इनलेट एअरचा तर ते चांगलं आहे. कूलंट वाटर टेम्परेचर वाढवलं ते पण चांगलं आहे. म्हणजे सीआय इंजिनमध्ये जेवढं काय आपल्याला हाय टेम्परेचर, हाय प्रेशर असेल तर बेस्ट असतं, नॉकिंग होत नाही. पण जर आपण कंप्रेशन रेशोला कमी केला तर नॉकिंग होते. मग बघा, डिझेल इंजिन नॉक कॅन बी रिड्यूस बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर वाढवा, कंप्रेशन रेशो वाढवा, डिग्री ऑफ सुपरचार्ज वाढवा. डिग्री ऑफ सुपरचार्ज वाढवलं म्हणजे काय होतं? हाय प्रेशरची एअर आपल्याला मिळते इंटेकला जेवढे हाय प्रेशरची एअर असेल तेवढं आपल्याला चांगलं असतं. आणि इन्क्रीज इन द इंजेक्शन रिटार्ड. ठीक आहे. इंजेक्शन रिटार्ड वाढवा म्हणजेच काय करा, जे काही आपलं फ्युएल इंजेक्ट होतं, ठीक आहे, त्याचा जे काही रिटार्ड होतं, रिटार्ड म्हणजे ठीक आहे, ते जे काय त्याचं काय म्हणतात त्याला, मागाशी मी काय सांगितलं तुम्हाला की जो काही इंजेक्शनचा टायमिंग आहे तो तुम्ही जेवढा शॉर्ट कराल तेवढा चांगला असतो. ठीक आहे. जर त्याला वाढला टायमिंग तर आपल्याला नॉकिंगचे चान्सेस पाहायला मिळतात. चला, क्लिअर झाला. आता बघा, हे ऑप्शन्स लक्षात ठेवा. ऑप्शन म्हणतात व्यवस्थित क्वेश्चन लक्षात ठेवा कशा पद्धतीने विचारू शकतात. जेवढा कंप्रेशन रेशो कमी
तेवढी नॉकिंगची टेंडन्सी जास्त CI इंजिनमध्ये, डिझेल इंजिनमध्ये. इन 4 स्ट्रोक सायकल डिझेल इंजिन ड्युरिंग द सक्शन स्ट्रोक. आता 4 स्ट्रोक सायकल डिझेल इंजिन घेतला आणि मी बात करतोय की सक्शन स्ट्रोकमध्ये काय येतं, मी मागे सांगितलं का फक्त ओनली एअर येते, फक्त काय येते, ओनली एअर येते. ती डिझेल सायकल असते. डिझेल सायकल अशा पद्धतीने आपण पाहतो. PV जर डायग्राम ड्रॉ केली, 1 to 2 आयसेंट्रॉपिक कंप्रेशन असतं, 2 to 3 कॉन्स्टंट प्रेशरला हीट ॲडिशन असते, नंतर आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हीट रिजेक्शन असते. ठीक आहे. हे गॅमा असतं, हे प्रेशर कॉन्स्टंट, गॅमा कॉन्स्टंट आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट, हीट रिजेक्शन कॉन्स्टंट, व्हॉल्यूम कॉन्स्टंट, प्रेशर हीट ॲडिशन. ठीक आहे. नॉकिंग टेंडन्सी इन SI इंजिन रिड्युसेस विथ, कधी कमी होते, जेव्हा मी सुपरचार्ज, आता SI इंजिन म्हटलं, जेव्हा पेट्रोल इंजिनची बात करतो, पेट्रोल इंजिनमध्ये जेव्हा पण मी सुपरचार्जिंग करतो प्रेशर हाय होऊन जातो. मग प्रेशर हाय माझा नॉकिंगला चालत नाही. ठीक आहे. नॉकिंगला म्हणजे नॉकिंग करतोच, हाय प्रेशर नॉकिंग करतो. वॉल टेम्परेचर जर ऑलरेडी गरम असेल तर माझा चार्ज जो आहे तो ऑटो इग्नाइट होणार, म्हणजे वॉल टेम्परेचर धोकादायक आहे. कंप्रेशन रेशो, जेवढा कॉम्प्रेशन रेशो जास्त त्याच्याने काय होतं, नॉकिंग होते. मग आता राहिला काय ऑप्शन, ऑप्शन डी, इंजिनचा स्पीड जेवढा जास्त इन्क्रीजिंग म्हटलं ते नाही का, नॉकिंग टेंडन्सी SI रिड्युसेस विथ इन्क्रीजिंग. मग जेवढा इंजिनचा स्पीड मी वाढवेल, जेवढा इंजिनचा स्पीड वाढवेल माझे नॉकिंग काय होते, कमी होते. बाकी सुपरचार्जिंगला इन्क्रीज केली तर धोकादायक आहे, वॉल टेम्परेचर वाढवला तर धोकादायक आहे, कंप्रेशन रेशो जेवढा जास्त तेवढा धोकादायक. कशासाठी, पेट्रोल इंजिनसाठी. मग पेट्रोल इंजिनची नॉकिंग कधी कमी होते, जेव्हा इंजिनचा स्पीड माझा जास्त असतो. ठीक आहे. ओके. द नॉकिंग टेंडन्सी इन SI इंजिन रिड्युसेस विथ increases with the speed. ऑप्शन डी आपला करेक्ट आन्सर. बघा, द फॅक्टर टेंडिंग टू रिड्यूस द नॉकिंग, जर सेल्फ इग्निशन टेम्परेचर वाढवला, हाय केला तर माझी नॉकिंग कमी होते. हे स्क्रीनशॉट घ्या आताच. कंप्रेशन रेशो जेवढा कमी तेवढी माझी नॉकिंग कमी होणार. हाय टेम्परेचर, इनलेट टेम्परेचर आणि प्रेशर कमी, माझी नॉकिंग कमी होते. सुपरचार्जिंग नकोच, माझी नॉकिंग कमी होणार. स्पार्कला ॲडव्हान्स करा, आधीच स्पार्क हे करून टाका, चालेल. ठीक आहे. नको, तो पण नको. त्याच्याने काय होतं, स्पार्कला काय करायचा असतो, रिटार्ड करायचा असतो, त्याला काय करायचं असतो, थांबवायचा असतो, त्याला ॲडव्हान्स नसतो करायचा. फ्लेमचं ट्रॅव्हलचं जे डिस्टन्स आहे, ही जी काही फ्लेम ट्रॅव्हल होते ना स्पार्क प्लगपासून पिस्टनच्या एका एंडपर्यंत, BDC पर्यंत, ते डिस्टन्स कमी करा. म्हणजे ज्याने काय होणार, आपल्याला नॉकिंग कमी प्रमाणात होईल. म्हणजे हे ऑटो इग्निट व्हायला याला टाईमच मिळणार नाही, पटकन फ्लेम येणार, याला बर्न करणार आणि मोकळे होणार. जर ते डिस्टन्स जास्त असेल, हे डिस्टन्स जास्त असेल तर ह्या चार्ज इथे फ्लेम पोहोचेपर्यंत इकडचा चार्ज काय होईल, गरम होऊन जाईल आणि तो काय करणार, ऑटो इग्निशन करणार. इंजिनची साईज जेवढी स्मॉल तेवढा चांगला. इंजिनचा स्पीड हाय ठेवा आणि ऑक्टेन रेटिंग हमेशा हाय ठेवा. ठीक आहे. ऑक्टेन रेटिंग हमेशा हाय ठेवा, 100 ती रेटिंग असते ती हाय ठेवा. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, इंजिन नॉक कॅन बी मेजर बाय युझिंग वॉट, कंबशन प्रेशर सेन्सर, मेकॅनिकल व्हायब्रेशन सेन्सर, लोड करंट मेजरमेंट आणि ऑल ऑफ द अबोव. आन्सर डी आहे. मी आता इथे डायरेक्ट आन्सर सांगणार, कारण या गोष्टी ना मी कधी शिकलेलो आहे ना कधी असे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. परंतु कधी कधी काय होतं, जेव्हा क्वेश्चनचा लेवल, कुठल्या क्वेश्चन पेपरचा लेवल जर हार्ड गेला तर अशा टाईपचे क्वेश्चन्स आयोग कुठूनही शोधून काढणार. त्याच्यामुळे बऱ्यापैकी काही क्वेश्चन्स हे आपल्याला वर्बली असे लक्षात ठेवायचे आहेत, बाबा ठीक आहे याचं आन्सर असू शकतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये फक्त आन्सर्स लक्षात ठेवा, ज्याच्या थेअरी तर मला पण नाही कुठे सापडले, जेणेकरून मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ऑप्शन डी आपला ऑल ऑफ दी अबव असतं. हे लक्षात ठेवा, प्रेशर सेन्सर्स असतात, याने आपण काय करतो, नॉक मेजरमेंट करतो. डिस्ट्रीब्युटर इन अ स्पार्क इग्निशन इंजिन परफॉर्म द फंक्शन ऑफ, एक डिस्ट्रीब्युटर असतो अशा टाईपचा तो पाहायला मिळतो आपल्याला. ठीक आहे. आणि तो काय करतो माहिती आहे का, तो बॅटरीला जे काही आपलं हे काय म्हणतात त्याला, स्पार्क आहेत, म्हणजे डिस्ट्रीब्युटरचं जे काही कनेक्शन आहे ते प्रत्येक, समजा 4 स्ट्रोक इंजिन असेल तर प्रत्येक स्पार्क प्लगला त्याचं कनेक्शन लावलेलं असतं. तो काय करतो की परफेक्ट जे काही फायरिंग ऑर्डर आहे, फायरिंग ऑर्डर म्हणजे कसं, आता एका वेळेला एखाद्या याचं सक्शन स्ट्रोक चालू असेल, दुसऱ्याचं इग्निशन स्ट्रोक कंप्रेशन स्ट्रोक असेल, तिसऱ्या सिलेंडरमध्ये समजा पॉवर स्ट्रोक असेल ना, एखाद्यामध्ये एक्झॉस्ट स्ट्रोक असेल, तर तो परफेक्टली फायरिंग ऑर्डर मेंटेन करतो. फायरिंग ऑर्डर काय असते, ठीक आहे. म्हणजे समजा 4 सिलेंडर इंजिन असेल, 4 सिलेंडर इंजिन असेल तर काय होतं, मग समजा 1 3 4 2 अशी फायरिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळते. मग पहिला आपल्याला इथे फायर होणार, नंतर इथे होणार, नंतर इथे फायरिंग होणार, नंतर इथे, म्हणजे जो काही कंप्रेशन स्ट्रोक आहे तो इथे आधी होणार 4 स्ट्रोक सिलेंडरमध्ये,
मग ही जी फायरिंग ऑर्डर मेंटेन करायची काम करतो तो कोण करतो, डिस्ट्रीब्युटर करतो. ऑप्शन ए काय होता, डिस्ट्रीब्युटिंग द राईट क्वांटिटी ऑफ फ्युएल इनटू द ऑइल. ऑप्शन ए म्हणतोय, ऑप्शन डी प्रोव्हाइडिंग द करेक्ट फायरिंग ऑर्डर टू द इंजिन. ठीक आहे, सॉरी ऑप्शन डी ते क्वांटिटीचं हे झालं. जी काही करेक्ट फायरिंग ऑर्डर आहे ती प्रोव्हाइड करायचं काम कोण करतो, डिस्ट्रीब्युटर करतो. राहील लक्षात. इन नॅचरली ॲस्पिरंट इंजिन प्रेशर इनसाइड द सिलेंडर ॲट द एंड ऑफ सक्शन स्ट्रोक इज. बघा आता, जेव्हा पण इंजिनमध्ये सक्शन होतं म्हणजे काय होतं सर, हा जो पिस्टन आहे ना, हा जो पिस्टन आहे ना, तो काय होतो, खाली येतो, BDCला येतो. आणि हा इथला वॉल आहे इनलेटचा, तो ओपन होतो. पण जेव्हा पण पिस्टन त्याच्या एंडला येतो, कशाच्या एंडला येतो, ह्या BDCला येतो, हा TDC असतो आणि हा BDC असतो खालचा. जेव्हा पिस्टन सक्शनच्या एंडला येतो तेव्हा आपल्याला प्रेशर जो असतो तो सगळ्यात कमी, म्हणजे ॲटमॉस्फेरिकपेक्षा कमी पाहायला मिळतो. म्हणजे ऑप्शन ए 1 इज आवर परफेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, गाय होते का काही बघा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय असतो, एंड ऑफ द सक्शन स्ट्रोक काय असतो, लेस दॅन ॲटमॉस्फेरिक. इन 4 स्ट्रोक सायकल डिझेल इंजिन, कोणता इंजिन, डिझेल इंजिन, ड्युरिंग द सक्शन स्ट्रोक ओनली एअर इज सक इन टू द इंजिन. ठीक आहे, ऑप्शन ए करेक्ट. आणि पेट्रोल इंजिनमध्ये काय होतं, पेट्रोल प्लस एअर येते, म्हणजे एअर प्लस फ्युएल. द नॉकिंग टेंडन्सी इन CI इंजिन इन्क्रीजेस. परत क्वेश्चन रिपीट झाला तो. याचा ऑप्शन काय होतं, ए होतं सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. द प्रॉब्लेम ऑफ स्कॅव्हेंजिंग अपियर इन केस ऑफ. स्कॅव्हेंजिंग कुठे पाहायला मिळते, स्कॅव्हेंजिंगचा प्रॉब्लेम कुठे पाहायला मिळतो, 2 स्ट्रोक इंजिनमध्ये. कारण हे डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिन आणि 4 स्ट्रोक इंजिन आहेत, त्यांच्यामध्ये काय पाहायला मिळतं, त्यांच्यामध्ये काय असतं, जो काही बर्न झालेला गॅस त्याला बाहेर काढण्यासाठी पिस्टन काय करतो, एक स्ट्रोक वर जातो, म्हणजे एक्झॉस्ट स्ट्रोक इथे परफॉर्म करतो. पण जेव्हा 2 स्ट्रोक इंजिनची बात येते, 2 स्ट्रोकमध्ये काय होतं, इंजिनला जेव्हा वरून खाली आणि खालून वर जायचं असतं, त्याच्यामध्ये त्याला 4 स्ट्रोक कंप्लीट करायचे असतात. मग त्याचा इनलेट आणि एक्झॉस्ट एका टायमाला होतो. जी काही इनलेटची एअर आहे तीच त्याच्या एक्झॉस्ट गॅसेसला बाहेर काढते, त्याला स्कॅव्हेंजिंग म्हणतात. आणि हा कुठे पाहायला मिळतो, आपल्याला 2 स्ट्रोक इंजिनमध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे. द पिस्टन रिंग्स आर जनरली मेड ऑफ द फॉलोइंग मटेरियल. पिस्टन रिंग हे कसल्या बनवलेल्या असतात सर, कसल्या, कास्ट आयरनच्या. ठीक आहे, लक्षात ठेवा. ऑप्शन ए 1 इज आवर परफेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन पिस्टन इंजिन सिलेंडर इज युजली मेड ऑफ. पिस्टन रिंग जर कास्ट आयरनचे असेल तर पिस्टनचं मटेरियल कोणतं असतं, ॲल्युमिनियम आलं असतं. हे वाचून घ्या तुम्ही. पिस्टन इज IC इंजिन युजली मेड ऑफ द ॲल्युमिनियम अलॉय बिकॉज लायटर ॲल्युमिनियम अलॉय. का तर ते लायटर असतं, त्याचं वजन कमी असतं. कॉमनली यूज मटेरियल इन IC इंजिन पिस्टन आर कास्ट आयरन वापरू शकतो आपण, कास्ट स्टील वापरतो, फॉर स्टील वापरतो, कास्ट ॲल्युमिनियम वापरतो आणि फॉर्ज ॲल्युमिनियम वापरतो. ॲडव्हान्टेज ऑफ द ॲल्युमिनियम ओव्हर द कास्ट आयरन इज हाय थर्मल कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, कंडक्टिव्हिटी त्याची चांगली असते कास्ट आयरनपेक्षा. कोणाची, ॲल्युमिनियम अलॉयची. मग ऑप्शन डी इज आवर परफेक्ट आन्सर. द एअर फ्युअल रेशो ऑफ द पेट्रोल इंजिन इज कंट्रोल बाय. हा खूप चांगला क्वेश्चन. मी तुम्हाला सांगितलं मग अशी, जेव्हा पण इंजिनची बात करतो, पेट्रोल इंजिनची बात करतो, ठीक आहे, तेव्हा बिफोर इनलेट वॉलमधून जेव्हा येतो तो आधी कुठून येतो, कार्बोरेटरमध्ये. आणि कार्बोरेटरचं कामच काय आहे, जो काही तुमचा एअर फ्युअल आहे रेशो त्याला मेंटेन करायचा. ऑप्शन डी इज आवर परफेक्ट आन्सर. कोणाकडून कंट्रोल केला जातो एअर फ्युअल रेशो, पेट्रोल इंजिनमध्ये, कार्बोरेटरमध्ये. मग डिझेल इंजिनमध्ये कोण कंट्रोल करतं सर, डिझेल इंजिनमध्ये काय होतं, इनटेकमध्ये फक्त एअर येते आणि फ्युएल नंतर इंजेक्टरमधून इंजेक्ट होतो. द फंक्शन ऑफ द फ्युएल इंजेक्टर. बघा लगेच क्वेश्चन अपिअर झाला आपल्या पुढे. द फंक्शन ऑफ द फ्युएल इंजेक्टर इज टू वॉट, पंप द फ्युएल ॲट हाय प्रेशर, मिक्स द डिझेल विथ एअर आणि ऑटोमाइज द फ्युएल आणि इग्नाइट द फ्युएल. त्याचं काम काय असतं, फ्युएलला ऑटोमाइज करायचं. ऑटोमाइज करायचं म्हणजे जो हा इंजेक्टर असतो तो काय करतो, फ्युएल असं स्प्रिंकल करतो. जी काही एअर आली ना सक्शनमध्ये, जी काही एअर येते आणि ती जेव्हा कंप्रेशन होत असताना एअरचं जे टेम्परेचर प्रेशर वाढतं तेव्हा हा काय करतो, फ्युएलला याच्यामध्ये मिक्स करतो, ऑटोमाइज करतो. ऑप्शन सी आपला परफेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ड्युरेशन बिटवीन द टाइम ऑफ इंजेक्शन अँड टाइम ऑफ इग्निशन. म्हणजेच काय, टाइम ऑफ इंजेक्शन अँड टाइम ऑफ इग्निशन इन अ डिझेल इंजिन इज कॉल्ड ॲज. त्याला जनरली काय म्हणतात, डिले पिरियड म्हणतात, कंबशन पिरियड, पिरियड ऑफ कंप्रेशन, डिले पिरियड और लीड पिरियड. ठीक आहे. मग जो काही समजा बघा आता, हा डिझेल इंजिन होता, ठीक आहे. डिझेल इंजिनमध्ये माझी सक्शनमध्ये एअर आली, सक्शनमध्ये काय झालं, एअर आली आणि ती एअर नंतर कंप्रेशन स्ट्रोकमध्ये कंप्रेस होत असताना
एंड ऑफ कंप्रेशन काय होतं, माझं फ्युअल इंजेक्ट होतं. आता फ्युअल इंजेक्शन झालं, हा फ्युअल इंजेक्शन झाला. आता हा फ्युअल इंजेक्ट व्हायला आणि त्या एअर आणि फ्युअलचं मिक्सिंग व्हायला आणि त्याच्यामध्ये कंबशन व्हायला, इग्निशन व्हायला जो टाईम लागतो त्याला काय म्हणतो, डिले पिरियड म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, डिले पिरियड म्हणतो. ठीक आहे, जेवढा वेळ लागणार त्याला काय म्हणतो आपण, डिले पिरियड म्हणतो. आणि या डिले पिरियडमुळेच काय होतं, डिझेल इंजिनमध्ये नॉकिंग होते. कारण डिले पिरियड खूप वाढतो. इंजेक्शनचं जे काही फ्युअल आहे ते खूप खूप प्रमाणात त्याच्यामध्ये डिझेल इंजिन आपला स्प्रिंकल होतं. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, काय होतं त्याला, हेट्रोजेनियस मिक्सिंग होतं. हेट्रोजेनियस मिक्सिंग म्हणजे प्रॉपर मिक्सिंग नाही होत आणि मग काय होतं, आपल्याला नॉकिंग्स पाहायला मिळते. बाय ॲडव्हान्सिंग द स्पार्क टायमिंग इन एसआय इंजिन, टेंडन्सी ऑफ नॉकिंग. ठीक आहे, मी काय म्हणतो, जेव्हा तुम्ही स्पार्कला हे करता, काय करता, ॲडव्हान्स करता, जेवढा काय स्पार्कला ॲडव्हान्स करता त्याच्याने काय होतं, नॉकिंगची टेंडन्सी इन्क्रीजच होते. मी तुम्हाला सांगितलं, एसआय इंजिनमध्ये जर तुम्हाला काय करायचं असेल, एसआय इंजिनमध्ये तुम्हाला नॉकिंग कमी करायची असेल, नॉकिंग रिड्यूस करायची असेल, तर दोनच गोष्टी आहेत तुमच्याकडे ज्यांना तुम्ही काय करू शकता. ज्या दोन गोष्टी म्हणजे काय, स्पार्कला काय करू शकता तुम्ही, रिटार्ड करायचा. स्पार्कला रिटार्ड करायचा म्हणजे त्याला थांबून हे करायचं किंवा त्याचा डिले, त्याचा जो टायमिंग आहे तो कमी करायचा. रिटार्ड म्हणजे ठीक आहे. आणि ॲडव्हान्समध्ये त्याला आधीच हे करायचं, आधीच म्हणजे बिफोर रिचिंग TDC जर त्याला हे केला, ॲडव्हान्स केला, म्हणजे पिस्टन जो आहे त्याला याच्या आधीच कुठे, कंप्रेशन स्ट्रोक्सला जायच्या आधीच जर त्याला स्पार्क आपण इग्नाईट केला तर नॉकिंगचे चान्सेस जास्त होतात. पण त्याला थोडासा लेट केला, रिटार्ड केला तर नॉकिंगचे चान्सेस कुठेतरी कमी होतात. मग स्पार्क ॲडव्हान्सिंगमध्ये नॉकिंग वाढते. इंजिनचा स्पीड जरी वाढवला तर नॉकिंग कमी होते. ठीक आहे, स्पार्क रिटार्ड आणि इंजिनचा स्पार्कला रिटार्ड करा आणि इंजिनचा स्पीड वाढवा, त्याच्याने तुमची नॉकिंग काय होते, पूर्ण कमी होते. स्पार्कला रिटार्ड करा आणि इंजिनच्या स्पीडला वाढवा. बाकी इथे जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स करता, रिटार्ड आणि ॲडव्हान्स एकमेकाच्या अपोजिट. ठीक आहे, रिटार्ड आणि ॲडव्हान्स. रिटार्ड म्हणजे थोडासा आफ्टर TDC गेल्यानंतर मग स्पार्क करायचं आणि ॲडव्हान्स म्हणजे काय, बिफोर रिचिंग TDC, पिस्टन TDCला पोहोचायच्या आधी स्पार्कला इग्नाईट हे करायचं, स्पार्कला एक प्रकारे स्पार्किंग करायचं, स्पार्कला इग्नाईट करायचं म्हणा किंवा. ठीक आहे, मग स्पार्कचा टायमिंग जेवढा ॲडव्हान्स कराल तेवढा नॉकिंग वाढणार आणि जेवढा रिटार्ड करणार तेवढी नॉकिंग कमी होणार. मग ऑप्शन 1 इज आवर परफेक्ट आन्सर. क्लिअर होतात दोन गोष्टी. ठीक आहे, चला. द नॉकिंग टेक प्लेस इन CI इंजिन. हा चांगला क्वेश्चन. नॉकिंग टेक प्लेस इन CI, डिझेल इंजिनमध्ये नॉकिंग कधी होते, ॲट द स्टार्ट ऑफ कंबशन, ॲट द एंड ऑफ कंबशन, ड्युरिंग द कंबशन अँड ड्युरिंग द डिले पिरियड. तर सर ऑप्शन काय असतो आपला, बघा मी तुम्हाला सांगितलं, नॉकिंग ही SI इंजिनमध्ये, SI म्हणजे स्पार्क इग्निशन म्हणजे ती एंडला होते. ठीक आहे, कंबशनच्या ज्या एंडला होते. आणि SI इंजिन CI इंजिनमध्ये म्हणजे कोणता, डिझेल इंजिनमध्ये ती कुठे होते, स्टार्टिंगला होते. मग ऑप्शन 1 इज आवर परफेक्ट आन्सर. द नॉकिंग टेक प्लेस इन ॲट द स्टार्ट ऑफ कंबशन. ठीक आहे, द सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इन SI इंजिन इज. इलेक्ट्रिकल एनर्जीचा सोर्स काय असतो, बॅटरी जी आपल्या गाडीमध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, प्रत्येक मॅग्नेटो सिस्टम असते. ठीक आहे, जनरेटर असतात. ठीक आहे, आणि ऑल ऑफ द अबो म्हणजे चारही आपल्याला जे काय असतात ते सोर्स ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी असतात इंजिनमध्ये. किती क्वेश्चन राहिले, ओके 29. असू दे, चला. लेक्चर थोडं मोठं होत आहे, चालेल, तुम्ही पहा, पण भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत, चांगले क्वेश्चन्स इथून तुम्हाला एक्झाममध्ये डायरेक्टली पडणार. त्याच्यामुळे कंटाळा करू नका, लेक्चर्स पाहायचं असेल तर खूप खरंच पाहून घ्या. द NOx लेवल इन एक्झॉस्ट गॅस कॅन बी रिड्यूस बाय. तुम्हाला माहिती आहे का, जे काही नायट्रोजन ऑक्साईड असतं इंजिनमध्ये किंवा एक्झॉस्टमध्ये, त्याला कोण कंट्रोल करतं, एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन ॲडव्हान्स पार्ट. ह्या काही आपल्याला म्हणजे काय होतं, यांचा काही क्वेश्चनच्या आन्सरचे काही संबंध नाही आहे. आफ्टर बर्नर वगैरे ते काय असतं, EGR म्हणतो ना, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल EGR म्हणून, ते EGR वापरतो, EGR सिस्टम. NOx emission can be reduced by the primary methods such as retard the injection, fuel nozzle, modification, change of the compression, water direct आणि water emulsification. या टाईपचे मेथड्स आहेत, या लक्षात ठेवा. ठीक आहे, विच डिव्हाइस इज यूज इन SI इंजिन टू डेव्हलप द हाय व्होल्टेज ऑफ स्पार्क. काय, स्पार्क प्लग. ठीक आहे, विच ऑफ द बेस्ट ऑप्शन टू अवॉइड द नॉक इन SI इंजिन. आता गंमत बघा, सुपर चार्जिंग केली नॉकिंग वाढते,
स्पार्क ॲडव्हान्स केला नॉकिंग वाढते. मागाशी सांगितलं सर तुम्ही डिले पिरियड कमी पाहिजे का डिले पिरियड जास्त पाहिजे. ऑप्शन काय, डिले पिरियड शुड बी हाय. जेवढा जास्त डिले होणार, जेवढा जास्त, ठीक आहे, डिले पिरियड बघा डिले पिरियड अच्छा सॉरी हाय नाही, याच्याने पण नॉकिंग वाढते. कारण डिले पिरियड वाढला की काय होणार, इकडचा जो पिस्टनच्या साईडचा आहे तो ऑटो इग्निट व्हायला स्टार्ट होतो आणि तो काय करतो, नॉकिंग करतो. म्हणजे हे पण धोकादायक आहे. डिले पिरियड कमीत कमी पाहिजे आणि डिले पिरियड कमीत कमी जेवढा चांगला, म्हणजे डिले पिरियड कमी, इंजिनची साईज कमी, किंवा जे काही डिस्टन्स आहे फ्लेमचं ट्रॅव्हलचं तेही कमी, हे सगळं कमी पाहिजे. मग त्याच्याने काय होतं, म्हणजे ऑप्शन बी इज आवर परफेक्ट आन्सर. ठीक आहे, ऑप्शन बी आपला परफेक्ट आन्सर. ठीक आहे, जेवढा डिले पिरियड जास्त होणार, तेवढा काय होणार, तुमचं काय होणार, नॉकिंगचे चान्सेस काय होतात, वाढतात. ठीक आहे, कारण डिले पिरियड वाढला म्हणजे ही फ्लेम इथे जनरेट होणार स्पार्कच्या बाजूला, मग ती फ्लेम प्रपोगेट होत राहणार. त्या फ्लेमला प्रपोगेट होता इकडचं जे आहे ते इकडं ऑलरेडी त्यांचं नवीन सैन्य तयार करणार, नवीन त्यांची हे करणार. मग इकडचं फ्लेम प्रपोगेट होणार, मग ही इकडनं फ्लेम येणार, दोघांमध्ये होणार युद्ध आणि मग ते काय होणार, इंजिनला नॉकिंग क्रिएट करणार. ठीक आहे, मग डिले पिरियड जेवढा कमी तेवढी नॉकिंग काय होते, कमी होते. ठीक आहे, चला क्लिअर झालं. चांगल्या पद्धतीने हे पॉईंट्स क्लिअर करतोय आणि होप सो तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. कार्बोरेशन इज अ प्रोसेस ऑफ, तुम्हाला मागेच सांगितलं मी का एसआय इंजिनमध्ये जे काही एअर फ्युएल मिक्सचर येतं त्याची क्वांटिटी मेंटेन करण्यासाठी आपण काय करतो, कार्बोरेशन वापरतो. तर काय आहे, हे ऑप्शन 1 आपला परफेक्ट आन्सर आहे. लक्षात घ्या, वाचा ते. फॉर्मिंग अ कंबस्टियल एअर फ्युएल मिक्सचर बाय मिक्सिंग द प्रॉपर अमाऊंट ऑफ द फ्युएल अँड एअर बिफोर ॲडमिटिंग इट इन टू द इंजिन सिलेंडर. ठीक आहे, इंजिन सिलेंडरमध्ये टाकण्याच्या आधी त्याला प्रॉपर एअर फ्युएल मिक्सचरला मेंटेन करायचं. द टाइम ट्रॅव्हल बिटवीन द इग्निशन आणि द ॲक्च्युअल स्टार्ट ऑफ कंबशन, त्याला काय म्हणतो आपण, इग्निशन डिले म्हणतो. ठीक आहे, तर टाइम ट्रॅव्हल बिटवीन द इग्निशन म्हणजे स्पार्क इग्निशन इंजिनमध्ये होतं, एसआय इंजिनमध्ये काय होतं, इग्निशन झालं म्हणजे काय होतं, स्पार्क झाला एक प्रकारे इथे, आणि जेव्हा कंबशन स्टार्ट होतं ॲक्च्युली या दोघांमधला गॅप असतो त्याला काय म्हणतो, इग्निशन डिले म्हणतो. विच इज नॉट अ पार्ट ऑफ द मॅग्नेट इग्निशन सिस्टम. मॅग्नेट इग्निशन सिस्टममध्ये काय नसतं, बॅटरी नसते. ठीक आहे, म्हणजे बॅटरी नसते तिच्यामध्ये. डायरेक्ट काय होतं, जसं जसं इंजिनचं रोटेशन होणार ते त्याच्यानुसार काय होतं ना, आपल्याला बॅटरी ते डायरेक्ट हे असतं. बॅटरी कशामध्ये असतं, कोणती सिस्टम असते ती, बॅटरी सिस्टममध्ये. त्याच्यामध्ये बॅटरी चार्ज होते डायनोमो वापरून. आणि मॅग्नेटिक सिस्टममध्ये काय होतं, तुम्हाला बॅटरीची गरज लागत नाही. ठीक आहे, बाकी हे कंडेन्सर, सर्किट ब्रेकर, इंडक्शन कॉईल हे तुम्हाला पाहायला मिळतात. द मेथड ऑफ गव्हर्निंग फॉर अ पेट्रोल इंजिन इज, गव्हर्निंग जी काही पेट्रोल इंजिन असते ती क्वांटिटी गव्हर्निंग असते आणि डिझेल इंजिनची असते क्वालिटी गव्हर्निंग. इथं दिलं आहे मी, द गव्हर्निंग ऑफ द आयसी इंजिन इन ऑर्डर टू हॅव द हाय इफिशियन्सी ऑफ द आयसी इंजिन ॲट अ डिफरंट लोड. ठीक आहे, जसं जसं लोड वाढतो, समजा लोड वाढला की काय होता, इंजिनवर लोड वाढला की ती इफिशियन्सी तेवढी मेंटेन मिळवण्यासाठी आपण काय करतो, गव्हर्निंग करतो. गव्हर्निंगमध्ये काय होतात, एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये आपण फ्युएल वगैरे टाकतो किंवा एखादा चॉकवॉल वगैरे वापरतो. ठीक आहे, म्हणजे आपण गव्हर्नर पाहिलं ना, गव्हर्नरमध्ये काय होतं, गव्हर्नर ते टॉममध्ये आपण काय करतो, इंजिनला एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये फ्युएल टाकतो. लोड वाढल्यानंतर जे काही आपल्याला फ्युएल ॲडजस्ट करतो, फ्युएलची जी काही क्वांटिटी ॲडजस्ट करतो. मग जी काही मेथड आहेत, पेट्रोल इंजिनसाठी आपण क्वांटिटी गव्हर्निंग वापरतो आणि डिझेल इंजिनसाठी आपण कोणती मेथड वापरतो, क्वालिटी. हे क्वेश्चन्स खूप वेळा विचारलेले आहेत, हे लक्षात ठेवा. हा क्वेश्चन खूप वेळा विचारला आहे. बाकी हे वाचून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, वाचून घ्या, लिहून घ्या. नंतर हे काय दिलं आहे ते मी काय वाचत नाही जास्त. ते गव्हर्नर तुम्हाला माहिती आहे फंक्शन त्याचं. द फ्युएल इज इंजेक्टेड इन 4 स्ट्रोक सायकल एसी इंजिन. फ्युएल इज इंजेक्टेड इन 4 स्ट्रोक सायकल. बघा, हा माझा 4 स्ट्रोक सायकल सीआय इंजिन म्हणजे डिझेल इंजिन आहे. म्हणजे इथे काय असणार, माझा इंजेक्टर असणार आहे. इथे इनलेट वॉल आहे. इनलेट वॉलमध्ये फक्त काय होणार, एअर येणार सक्शन स्ट्रोकला. नंतर काय होतं, कंप्रेशन स्ट्रोक वाढत जातो आणि कंप्रेशनच्या एंडला काय होतं, माझा फ्युएल इंजेक्ट होतो. का, कारण इथली जी एअर आहे तिचं कंप्रेशन होत असतं आणि तिचं कंप्रेशन होत असताना काय होतं, तिचं टेम्परेचर प्रेशर हे खूप हाय होत जातं आणि एकदम एंडला आली कंप्रेशनच्या का फ्युएल काय होतं, इंजेक्ट होतं. ऑप्शन बी करेक्ट, ॲट द एंड ऑफ द कंप्रेशन स्ट्रोक. क्लिअर झालं. बघा,
काय डाऊट्स आहेत का तर कमेंट बॉक्समध्ये लगेच कमेंट टाका. ठीक आहे. द फ्युएल इंजेक्टर इज यूज इन कशामध्ये, SI का CI? मी एवढं तर सांगितलं. कशामध्ये असतं ते, CI इंजिनमध्ये फ्युएल इंजेक्टर असतं. ठीक आहे. तो कशामध्ये असतं, कंप्रेशन इंजिन. डी, ऑप्शन डी इज आवर परफेक्ट आन्सर. आता बरेचसे क्वेश्चन रिपीट किंवा त्यांच्या रिलेटेड होतात, आपल्याला माहिती पाहिजे ते. इन SI इंजिन द थ्रोटल वॉल ऑफ द कार्बोरेटर कंट्रोल द क्वांटिटी ऑफ, आणि थ्रोटल वॉल काय करतो, एअर आणि फ्युएलचं मिक्सरची क्वांटिटी हे करतो. इन SI इंजिन थ्रोटल ऑफ द कार्बोरेटर कंट्रोल द क्वांटिटी ऑफ द एअर अँड फ्युएल. म्हणजे कार्बोरेटर हमेशा काय फ्युएल आणि एअरची क्वांटिटी आहे तिला कंट्रोल करायचं काम करतो. आणि तो कशामध्ये पाठवतो, SI इंजिनमध्ये. SI इंजिनमध्ये स्पार्क इग्निशन इंजिन. स्पार्क इग्निशन म्हणजे पेट्रोल इंजिन. ठीक आहे. चला, आला आपलं संपत लेक्चर्स. खूप सारे अजून 7-8 क्वेश्चन आहेत, ते चांगल्या पद्धतीने कव्हर करू. कंबशन इन कंप्रेशन इग्निशन इंजिन इज, मी तुम्हाला मागे सांगितलं जे काही कंबशन असतं कंप्रेशन इग्निशन इंजिनमध्ये ते हिट्रोजेनस असतं. हिट्रोजेनस म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉपर मिक्सिंग नाही होत. जी काही एअर आणि फ्युएल आहे त्याचं प्रॉपर मिक्सिंग नाही होत. होमोजेनस कशा असतं, SI इंजिनमध्ये होमोजेनस असतं. का, कारण कार्बोरेटर जो वापरतो, कार्बोरेटर काय करतो, माझी जी काही मिक्सिंग आहे ती काय करतो, होमोजेनस करतो. जो काही एअर आणि फ्युएल आहे त्याला होमोजेनस, त्याला प्रॉपरली मिक्स करतो. मग त्याला काय म्हणतो, होमोजेनस मिक्सचर. आणि कंप्रेशन इग्निशन CI इंजिनमध्ये काय असतं, तो हेट्रोजेनस असतो. द डिझाईन ऑफ द पिस्टन हेड इज बेस्ड ऑन. ठीक आहे. जे काही पिस्टन हेडचं डिझाईन असतं ते कशावर असतं, त्याची स्ट्रेंथ किती आहे. स्ट्रेंथ म्हणजे काय, आता कारण काय आहे, जेव्हा पण काय म्हणतो त्याला, एक मिनिट, जेव्हा पण माझं सिलेंडरमध्ये ब्लास्ट होतं, एक्सप्लोजन होतं, तेव्हा तो काय केलं पाहिजे, त्याने पॉवर स्ट्रोकला पूर्ण बेअर केलं पाहिजे. म्हणजे त्याची स्ट्रेंथ असली पाहिजे आणि त्याचे हीट ट्रान्सफर कन्सिडरेशन जे काय आहेत ते सगळं आपण, बेंडिंग, टॉर्शनल, बकलिंग, रिजिडिटी याच्याचा काही संबंध नाही. आपल्याला स्ट्रेंथ आणि त्याचे हीट ट्रान्सफर कन्सिडर करायचे. ठीक आहे. डी लक्षात ठेवा, पिस्टनचं डिझाईन. द इग्निशन क्वालिटी ऑफ द डिझेल फ्युएल इज एक्सप्रेस बाय, द इग्निशन क्वालिटी ऑफ द डिझेल फ्युएल. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, डिझेल फ्युएलसाठी आपण सेटन नंबर वापरतो, आणि पेट्रोल जर असेल तर पेट्रोलसाठी आपण काय करतो, ऑक्टेन नंबर वापरतो. आणि यांच्याने काय होतं, इग्निशन क्वालिटी वाढते. इग्निशन क्वालिटी वाढली का नॉकिंगचे चान्सेस काय होतात, कमी होतात. जेवढा चांगला सेटन नंबर तेवढी त्याची नॉकिंग डिटोनेशनची कमी, आणि जेवढा चांगला ऑक्टेन नंबर तेवढा पेट्रोल इंजिनमध्ये नॉकिंग कमी. मग पेट्रोल इंजिनसाठी ऑक्टेन नंबर आणि डिझेल इंजिनसाठी सेटन नंबर. इन अ स्पार्क इग्निशन इंजिन द नॉकिंग कॅन बी रिड्यूस बाय. इन अ स्पार्क इग्निशन इंजिन द नॉकिंग कॅन बी रिड्यूस बाय काय, कंप्रेशन रेशो वाढवा. कशामध्ये, स्पार्क इग्निशन SI इंजिनमध्ये कंप्रेशन रेशो वाढवा, धोकादायक आहे. कूलिंग वॉटरचं टेम्परेचर स्पार्कला रिटार्डिंग द स्पार्क ॲडव्हान्स. इन्क्रीज इन द इनलेट एअर टेम्परेचर वाढलं, मी सांगितलं तुम्हाला प्रेशर आणि टेम्परेचर धोकादायक आहे. ठीक आहे. कूलिंग वॉटरचं टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर वाढवणं धोकादायक आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन कट होणार. कंप्रेशन रेशो वाढवणं धोकादायक आहे. कंप्रेशन वाढवला स्पार्क इग्निशन इंजिनमध्ये, SI इंजिनमध्ये नॉकिंग ही होणारच. टेम्परेचर वाढवलं नॉकिंग होणार, प्रेशर वाढवलं नॉकिंग होणार. रिटार्ड काढा, स्पार्कला जो ॲडव्हान्स करतो ना, म्हणजे पिस्टनला TDCला पोचायच्या आधीच स्पार्क ॲडव्हान्स करतो ना, ते थांबवा, त्याला रिटार्ड काढा. मी तुम्हाला सांगितलं नॉकिंग 2 गोष्टींनी कमी होते हमखास. कशाने, जर तुम्ही इंजिनचा स्पीड वाढवला आणि स्पार्कला काय केला, रिटार्ड केला. SPSR जर लक्षात ठेवलं, ठीक आहे, स्पार्कला रिटार्ड काढा. मग ऑप्शन C आपला परफेक्ट आन्सर. ठीक आहे. चला, हे दिलंय, परत तेच प्रॉब्लेम पॉईंट्स आहेत. ऑप्शन C आपला परफेक्ट आन्सर आहे. ते मागे पण मी तुम्हाला सांगितलं, स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर वाचून टाका. द पॉवर टू वेट रेशो इन अ 2-स्ट्रोक इंजिन ॲज कम्पेअर्ड टू द 4-स्ट्रोक इंजिन. ठीक आहे. पॉवर टू वेट जो रेशो असतो तो काय असतो, जास्त असतो. कारण 2-स्ट्रोक इंजिन काय करतो, जास्त पॉवर देतो, आणि वेट काय असतं त्याचं, कमी असतं. ठीक आहे, मोर असतं. द पॉवर टू वेट रेशो डबल इन 2-स्ट्रोक इंजिन ॲज कम्पेअर्ड टू द 4-स्ट्रोक इंजिन. द वॉल टायमिंग इज कंट्रोल बाय. तुम्हाला माहिती आहे वॉल टायमिंग कोण कंट्रोल माहिती करतो, माहिती आहे, कॅम्प शाफ्ट. जो काही इंजिनचा शाफ्ट असतो, इंजिनपासून गेअर अरेंजमेंट वापरून आपण त्याला काय करतो, कॅमला कनेक्ट करतो. आणि कॅम काय कंट्रोल करते, जे काही इंजिनचे वॉल आहेत ना, इनलेट आणि आउटलेट, त्यांना कोण करतो कंट्रोल, कॅम. क्रँक जी काही फिरते, ठीक आहे, कॅम जी असते ना, ती कॅम ही क्रँकच्या हाफ टायमिंगला फिरते. ठीक आहे, ही काय करते, कॅमच्या हाफ टायमिंगला फिरते.
ठीक आहे. ओके, सेकंड लास्ट क्वेश्चन. इन 4 स्ट्रोक SI इंजिन द एक्झॉस्ट वॉल युजली ओपन्स. एक्झॉस्ट वॉल कधी बघा, इकडनं एवढा सक्शन, एवढा कंप्रेशन, एवढा पॉवर आणि एवढा एक्झॉस्ट. मग एक्झॉस्ट वॉल इथे ओपन व्हायला पाहिजे कधी बघा, गंमत बघा. इथून सक्शन स्टार्ट झालं, इथे सक्शन क्लोज होणार. ठीक आहे. मग काय होतं, कंप्रेशन स्टार्ट होतं, इथे कंप्रेशन होणार. मग काय होतं, पॉवर स्ट्रोक भेटतो, पॉवर स्ट्रोक इथे एंड होतो. आणि मग काय होतं, एक्झॉस्टचा वॉल ओपन होतो. आणि एक्झॉस्टचा वॉल ओपन झाला का इथे माझा एक्झॉस्ट कंप्लीट होतं. मग एक्झॉस्ट जो आहे हा माझा TDC असतो आणि हा माझा PDC असतो. जनरली आपण असं कन्सिडर करू का पॉवर स्ट्रोक इथे संपतो आणि मग माझा एक्झॉस्ट इथून चालू होतं एवढ्या ह्याच्यात. पण मग एक्झॉस्ट वॉल इथे ओपन व्हायला पाहिजे, पण तो एक्झॉस्ट वॉल आधीच ओपन झाला पाहिजे. किती 30 to 60 डिग्री बिफोर TDC. इथे जर ओपन झाला पाहिजे BDCच्या आधी. ठीक आहे. ऑप्शन डी आपला परफेक्ट आन्सर. आणि पण तो क्लोज नंतर होणार, मग तो ॲक्च्युअल सायकलमध्ये तो नंतर होणार. आफ्टर TDC 15 डिग्री तो जाऊन क्लोज होणार. विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट प्रमोट द नॉक. लो सेल्फ इग्निशन टेम्परेचर, लो इंजिन स्पीड, लोअर कंप्रेशन. जेवढा कंप्रेशन रेशो कमी तेवढा तुमचं काय असणार आहे, तुमचं नॉकिंगची टेंडन्सी कमी होते. ॲडव्हान्स करा इग्निशन टायमिंग, हे चुकीचंच आहे. इंजिनचा स्पीड कमी करा, नाही हाय लागतो. सेल्फ इग्निशन टेम्परेचर कमी करा. सेल्फ इग्निशन टेम्परेचर कमी केला का हा जो काही पिस्टनच्या जवळचा जो काही पार्ट आहे, जो काही तो लगेच बर्न होईल. 100 डिग्री जर असेल तो लगेच बर्न होईल. त्याचा जर 1000 डिग्री इग्निशन टेम्परेचर गेला तर त्याला इग्नाईट व्हायला खूप सारा वेळ लागेल. ठीक आहे. कंप्रेशर रेशो जेवढा चांगला कमी तेवढा बघा, प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं हे भेटलं आहे. थँक्यू फॉर दिस सेशन. नक्की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि ज्यांनी कोणी लास्टपर्यंत पाहिलं असेल त्यांनी होप सो त्यांना भविष्यासाठी बेस्ट ऑफ लक. आणि काही डाऊट्स असतील तर नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये. मी तुमच्या कमेंट्स द्यायला नक्कीच प्रयत्न करेल लगेच. ओके. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि तुम्हाला वाटत असेल तुमच्या मित्रांना कोणाला याचा फायदा हो तर नक्की शेअर करा. प्लीज शेअर करा, लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर. कारण तुम्ही लाईक केलं म्हणजे मला बरं वाटेल अजून काही चांगले व्हिडिओ बनवायला. ठीक आहे. ज्यांनी कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा का सर हा मी पाहिला व्हिडिओ पूर्ण पाहिला आहे. ठीक आहे. खूप चांगला वाटेल त्याच्यासाठी आणि चांगल्या शुभेच्छा त्याच्यासाठी. ठीक आहे. थँक्यू फॉर दिस सेशन.